माझ्या प्रिय भावंडांनो, सविनय जय भीम. एकूण वातावरण बघून तुम्हाला वाटत असेल की दिवस आहे, पण हो दिवसच आहे. रात्रीचे 9:30 वाजून 10 वाजायला आलेत, पण अजूनही सूर्य मावळलेला नाही. मला सगळ्यात आश्चर्य वाटतं की इथला सूर्य मावळणार कधी. काही लोकांना काशी, विश्वेश्वर, अमुक तमुक ही खरोखरची अशी तीर्थक्षेत्र वाटतात आणि ती आहेत भारतीय लोकांसाठी. त्याबद्दल माझ्या काही मनामध्ये ऑब्जेक्शन वगैरे नाही. पण मला कधीतरी मी इकडे आलो आणि मला वाटायला लागलं की खऱ्या अर्थाने मी तीर्थक्षेत्राला आलो आहे. मी काय देव वगैरे मानणारा बघत नाही, पण माझा आवडता लेखक, माझा आवडता कवी, माझे आवडते तत्ववेत्ते या रस्त्यावरनं चालले असतील, या मातीला त्यांचे पाय लागले असतील, त्या मातीवर पाय ठेवताना कुठंतरी एक आंतरराष्ट्रीय नातं या माणसांशी माझं जुळतं आहे आणि मी शहरात फिरतो आहे. नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राज असरोडकर. माझ्या सोबत आहेत लोकशाहीर संभाजी भगत, ज्यांना संभाजी दादा म्हणून आपण सगळेजण ओळखतो. आत्ताच नुकतेच त्यांनी इटलीपासून ते लंडन पर्यंत वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आंबेडकरी जलसा सादर केला आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच या सगळ्या विद्यापीठांमध्ये आंबेडकरी जयघोष झाला. या सगळ्या वातावरणातून कालच ते भारतात परतलेत आणि आज आपण त्यांच्याशी बोलतोय. पहिल्यांदा या सगळ्या विद्यापीठांमध्ये तुम्ही गेलात, आंबेडकरी जलसा सादर केला, आंबेडकरी जयघोष पहिल्यांदा या सगळ्या विद्यापीठांमध्ये झाला. काय वातावरण होतं, काय अनुभव होता? पहिलाच प्रश्न. एक तर बाबासाहेब आंबेडकर हे आता ग्लोबल होत आहेत, त्यामुळे शिक्षित लोक जे आहेत, म्हणजे विद्यापीठीय क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत, त्यातल्या बऱ्याचशाच लोकांना बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत. बरं. म्हणजे मी ज्या ज्या विद्यापीठांमध्ये गेलो तिथे बरेचसेच लोक असे होते की भारताच्या बाबतीमध्ये स्टडी करणारे, ते रिसर्चर्स असतात, सगळे PhD झालेले लोक. तर त्यामुळे त्यांना आंबेडकर जसे नेहरू सगळ्यांना माहिती आहेत, गांधी सगळ्यांना माहिती आहेत, तसे बाबासाहेब आंबेडकर आजकाल सगळ्या विद्यापीठांमध्ये सगळ्या प्राध्यापकांना, जवळजवळ प्राध्यापकांना माहिती आहेत. तर ज्यावेळेला जलसा करायला गेलो मी, त्यावेळेला सगळी माणसं म्हणजे इथं कसे माझ्या म्हाताऱ्या आया लुगडं नेसलेल्या, इकडं कोणतरी कडेवर शेंबडं पोरग घेऊन उभे, असंच असतं ना खेड्यात वातावरण. आणि तिथे एकदम सगळं चकाचक, सगळे गोरे, इस्त्री केलेले गोरे. आणि भारतातले पण लोक होते. पण ज्यावेळेस मी बोलायला लागलो बाबासाहेबांच्या बद्दल, तर ती लोक प्रचंड सिरियस झाली. कारण बाबासाहेबांची जी मी मांडणी केली की युगानुयुगे ज्या समाजावर कधी सूर्य उगवला नव्हता, अंधकाराचं हजारो वर्ष राज्य आम्ही सहन केलं आणि गेल्या 70 वर्षामध्ये बाबासाहेबांच्यामुळे आम्ही माणसं झालो. ज्यावेळी मी सांगायचं की आय एम फर्स्ट टाइम अ ह्युमन बिईंग अँड स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू, तर त्यावेळेला ते विचार करायचे. तर ही जी सगळी जी मांडणी होती, आणि गाणी तर सगळी आपली मराठी आणि हिंदी होती. आणि त्याच्यात मला कोणी म्हणजे काही ठिकाणी लोक मला मिळाले वाजवणारे, कोरस करणारे मिळाले. तिथे पण लोकल पोरं जी इंडियन गेलेले आहेत. आता जलसा कसा सादर केला, काही ठिकाणी एकट्या नाही. बरं. आणि काही ठिकाणी भारतामधली जी मुलं गेलेली आहेत ती साधी पोरं नाहीत. अच्छा. म्हणजे ती क्रीम आहे ना, त्यातल्या त्या जे दलित बॅकग्राऊंड मधनं जी पोरं गेले ती अत्यंत हुशार मुलं आहेत. अच्छा. म्हणजे अतिशय हुशार मुलं. म्हणजे ते जसे एकाच वेळेला ते अभ्यासामध्ये हुशार आहेत, तसे काही ना काही वाजवतात, गातात, हे त्यांच्या म्हणजे आतमध्येच आहे. तर मी ज्या वेळेस विद्यापीठांमध्ये गेलो, जिथे जिथे आंबेडकरी चळवळीचं मुलांनी मला बोलवलं होतं, तिथे ती मुलं स्वतःच कोरसला आली, वाजवायला आले, मग एखाद रेसल वगैरे. पण मी आतमध्ये त्यांच्या होतच आहे ना. आणि दुसरी एक गोष्ट अशी की अशीच मुलं मला भेटली किंवा मुली भेटल्या ज्यांनी कधीतरी लहानपणी एकदा पोरगा होता, म्हणला की मी राहतो, म्हणला मी नाशिकचा आहे पण राहायला मी उल्हासनगरमध्ये होतो माझ्या झोपडपट्टीत, आणि म्हणला की माझी आई मला कडेवर घेऊन तुमचा जलसा बघायला आली होती टेकडी, सुभाष टेकडीला 4 नंबरला. तर म्हणलं मी तेव्हा बघितलं होतं, आणि त्याच्यानंतर माझी आई नेहमी बघते, तुमची फॅन आहे. आणि ज्यावेळेला मी तुम्हाला इथं बघितलं त्यावेळेला म्हणला मी एकदम हेलावून गेलो.
म्हणजे अशी जी मुलं आहेत आता हा तुमच्या दोघांसाठी पण कसा अनुभव होता बघा. एकतर की जो स्लम एरिया आहे तिथल्या वातावरणामध्ये त्याने तुम्हाला कधीतरी ऐकलं होतं आईच्या लहानपणी. खालीवर बसून, आणि त्याच्यानंतर अनेक वर्षांनी चकचकीत दुनियेमध्ये तो तुम्हाला बघतोय तिथे ऐकतोय. हा सुद्धा मला वाटतं एक मोठा फरक आहे, नाही का? खूप खूप. आणि त्यातले त्यात मुली ज्या आहेत ना, हा. मुली मोठ्या प्रमाणामध्ये आता म्हणजे आंबेडकरी चळवळीचा इन्फ्लुएन्स असणारी सगळ्यात जास्त मुली आहेत. बरं. म्हणजे इव्हन अपर कास्ट ज्या मुली आहेत हा, त्या JB कनेक्ट झालेले आहेत. डायरेक्ट JB-मच. अच्छा. आणि त्या सगळ्या मुली ज्या आहेत ना त्या जातीचा अभ्यास, आता मी जिथे जिथे गेलो ना तिथे कास्टचा अभ्यास खूप चालू आहे. बरं. आणि त्याच आता भारत सरकारने काय केलं की जातीचा अभ्यास बंद केला. म्हणजे जी स्कॉलरशिप मिळत होती ना इथे बंद केली, हो ते बाहेर सुरू आहे. बाहेर सुरू नाही, तिथे पण आता प्रॉब्लेम करून ठेवलेले आहेत. आपण नंतर बोलू की ओके. भारतीय मुलांचे काय प्रश्न आहे. हो. तर तिथं त्या जातीचा अभ्यास सुरू आहे. म्हणजे तुम्ही बघा सोयासमध्ये, हम्म. सोयास तर प्रचंड म्हणजे सोयास बद्दल सेपरेटली बोललं पाहिजे. हम्म. तर इथं जी सगळी त्यांचं कामच ते आशिया, आफ्रिका आणि या सगळ्या हा. देशांमधल्या सांस्कृतिक म्हणजे त्याचा जनजीवनाचा अभ्यास करणं. पण मी राज तिथे जी लायब्ररी बघितली हम्म. तर माझ्या अख्ख्या जिंदगीत हम्म. मी एवढी पुस्तकं नव्हती बघितली. अच्छा. म्हणजे 5 माळ्याची बिल्डिंग, आणि मी ज्यावेळेला वर्ण बघितलं हम्म. आणि तिथे बघितलं तर खाली अशी पुस्तक आणि एवढी पुस्तकं की आपल्या म्हणजे बाबासाहेबांचं ते एक दालन आहेच, पण जाती ते बाबासाहेबांचं वेगळं झालं ना. दालनच आहे त्या ग्रंथालयामध्ये. या ग्रंथालयामध्ये. बऱ्याचसं असं म्हटलं जातं की लंडन मधली जी राष्ट्रीय ग्रंथालय आहेत हा, त्या टॉप 5 मधलं बाबा लय मोठं ग्रंथालय. आणि तिथे जातीच्या प्रश्नावरची A to Z पुस्तकं अतिशय जुन्या काळात लिहिलेली, ती अगदी नवीन. म्हणजे सूरज पर्यंत, आता सूरज इंगळे त्याचीच तिथं पुस्तक आहे समजा, किंवा आनंदचं आत्ताचं पुस्तक ज्या बाबासाहेबांवर त्याला आलेलं ते खजिना आहे तिथे. आहे. बाबा मी एवढी पुस्तकं बघितली, मी येडा झालो. दुसरी गोष्ट, अतिशय पुरातन पुस्तकं, म्हणजे पुस्तकावर बोलायची माझी इच्छा असं वाढली. कारण मी लय लवर आहे पुस्तकाचा. हो, हो. तर ब्रिटिश लोक आपल्यावर राज्य करत होते, हम्म. तर त्यांना हा देश नीट माहीत पडावा म्हणून तिथे जे अधिकाऱ्यांना ट्रेनिंग द्यायचे ना, हम्म. तर ते गॅजेटर आहेत ना, गॅजेटर, तर प्रत्येक जिल्ह्याचं गॅजेटर आहे तिथे. आणि ते गॅजेटर मी अगोदर नाशिकचं वाचलं होतं, हम्म. सातारचं वाचलं होतं अगोदरच. हम्म. तर बाबा मला ते तिथं दिसलं, पण ते इंग्रजीमध्ये होतं, मी मराठीत वाचलं होतं. हम्म. तर त्या गॅजेटरमध्ये कुठली जातीची लोक किती आहेत, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये काय आहेत, चालीरीती काय? बैलगाड्या किती आहेत, बैल किती आहेत, इथपासून ते सगळं ते तिथे ट्रेनिंग द्यायचे ना. मग ट्रेनिंग देऊन इकडे पाठवायचे. ते अशाच लोकांना पाठवत नव्हते. तर त्यांचं एक मोठं झालं नाही त्या गॅजेटरचं. तुम्ही जगातली ही 3 जे आहेत ना, जगातले कुठले तुम्ही पुस्तकं जे आहेत ते तुम्हाला इथे मिळणार म्हणजे मिळणार, 100% मिळणार. अच्छा. हो, अगदी आपल्याकडच्या केतकरांनी जी मांडणी केलेली आहे हम्म. ते पुस्तक सुद्धा तिथं आहे. तुकारामाची गाथा आहे तिथे, नामदेवच्या कविता सगळं आहे तिथे. तिथे असला काही प्रकार नाहीये की अमुक एक पुस्तक हे आपल्याला अडचणीचं ठरेल तर ते उपलब्धच कुठे होणार नाही, अशा प्रकारची धडपड प्रयत्न करणं, असा प्रकार तुम्हाला दिसला नाही. अहो, त्यांच्या विरोधात लिहिलेली पुस्तकं ते ठेवतात. एवढे ते ओपन आहेत. म्हणजे ते काय बोलतात, आहे हे साम्राज्य होतं. वर्तमानातला हा एक मेजर फरक आपण समजला पाहिजे तिथला आणि आपला. त्यांच्या विरोधातली पुस्तकं आहेत. तर अच्छा. म्हणजे आता तुम्ही मला सांगा, भारतामध्ये इंग्रजांचा साम्राज्यवाद होता. आता साम्राज्यवादाच्या विरोधात किती लिहिलं असेल लोकांनी. ती पण पुस्तकं आहेत ना. अच्छा. ते साम्राज्यवाद किती वाईट आहे ते पण आहे ना सगळं. म्हणजे ही जी द्वेषपूर्ण पद्धत आहे ना, एखाद्याचं साहित्य दाबणं, विचार दाबणं, हे तिकडे कमी आहे. ते कसं आहे, या तुमचा विचार तुम्ही मांडा, ओपननेस आहे. तर मी ते सोयासमध्ये बघितलं. तर हिथं जी सगळी ज्या विद्यापीठांमध्ये मी गेलो तिथे मला हे करताना का आनंद म्हणण्यापेक्षा मला एक काय बोलतो आपण, माणूस कृतकृत होतो. म्हणजे आता मी म्हाताराच आहे तसं बघायला गेलं, 67 वर्षाचा आहे मी. तर म्हातारा माणसाला कसं वाटतं ना, आता काही इच्छा राहिली नाही, आता मी तरी चालते. तर का माझी पहिल्यापासूनची इच्छा होती की बाबासाहेबांचा जलसा आपण निर्माण केला इथं, तो मध्ये बंद पडला, त्याच्यानंतर 99ला आम्ही पुन्हा तो पुनरुज्जीवित केला. आणि हे त्याला ब्लॅक लोकांचं जे साहित्य आहे, संगीत आहे, ते अख्ख्या जगभर आहे.
आणि हे पण जातीयांचं म्युझिक आहे ना, प्रोटेस्ट म्युझिक आहे ना, तुमचा ग्लोबल गोंधळ ग्लोबल गेलं पाहिजे तिथे. मग ते माझ्या डोक्यात होतं. भारतामध्ये तर समजा गेलो आपण, भारताच्या बाहेर, आणि ते पण हे जे अमेरिका, UK आणि लंडन, ही जे तीन म्हणजे ही जे आहे ना, युरोप, UK आणि US, या तीन ठिकाणी हे जाणं मला फार महत्वाचं वाटत होतं. आणि माझा ह्याच्या पाठीमागचा आणखी एक उद्देश आहे की जे प्रोटेस्ट म्युझिक आहे त्याचा नामोनिशान कुठे नाहीये. आणि भारतामधलं काही एकच म्युझिक त्यांना माहितीये, ते म्हणजे शास्त्रीय. कारण 40-50 वर्षापूर्वी हे लोक तिथे गेले अपर कास्टचे, त्यांनी सांगितलं म्युझिक म्हणजे शास्त्रीय आणि तेच, आणि फोक म्हणजे असं खालचं. तर मी तिथे मग मी तिथे एक सांगितलं की जसं बाबासाहेब आंबेडकर तुमच्याकडे पोहोचायला उशीर झाला, तसाच एका आणखी गोष्टीचा उशीर झालेला आहे. ते म्हणजे आमचं म्युझिक, जलसा म्युझिक, अँटी कास्ट म्युझिक, प्रोटेस्ट म्युझिक. आणि हे मग फक्त जातीयांताचं नाही, तर स्त्रियांच्या चळवळीतलं म्युझिक, कामगारांच्या चळवळीतलं म्युझिक, शेतकऱ्यांचं जे काही लढाऊ शेतकरी लोक आहेत जेंडर बद्दल बोलणार, एन्व्हायरमेंटल बद्दल बोलणार, या सगळ्यात एक म्युझिक तयार झालेलं आहे. कसव्या विकासाबद्दल सुद्धा. तर ह्या सगळ्या म्युझिक सुद्धा तुमच्याकडे यायला उशीर झाला. आणि माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे कुठलं इन्स्ट्रुमेंट नाही, माझ्याकडे कुठला कोरस नाही. काय काय ठिकाणी कोरस नव्हता, काही ठिकाणी. पण मी एकटा आहे म्हटलं. पण तसंच आहे, मी मायनॉरिटी आहे, या जगातला मी मायनॉरिटी आहे, पण मी गप्प बसणारी मायनॉरिटी नाहीये. तर याच्यामधून ज्यावेळेला मी करून आलो त्यावेळेला एक इतिहास जे म्हणतो ना, आता याचा इतिहास कुणी लिहिल नाही लिहिल, इतिहासात ते लिहावं असंही माझं काही म्हणणं नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल पुढे सुद्धा खूप खूप रिसर्च चालू राहणार आहे. पण हे काम करताना बाबासाहेबांच्या बद्दल जी माझी भावना आहे, मी फक्त असा कोरडा रखरखीत तर्कशास्त्रावर जगणारा कोरडा माणूस नाहीये. मला गाणी सगळी माणसांची आहेत. त्यामुळे मी बाबासाहेब सगळीकडे ज्यावेळेला मांडत होतो त्यावेळेला जे गोरे लोक यायचे आणि मला मिठी मारायचे, त्यावेळेला मला वाटायचं की आज माणसाला माणूस भेटला. खरं. आणि त्याचंच माध्यम होतं बाबासाहेब. तर बाबासाहेबांमुळे माझी त्यांची भेट झाली. तर ही विद्यापीठाची होती. ती या विद्यापीठांमधून जेव्हा एक कार्यक्रम करत मी गेलो, तर त्यावेळेस मला आंबेडकरी जनता पण तिथे जी आहे ना, तिचं प्रचंड समर्थन. बरं. आणि आपली जी माणसं आहेत तिथं जी आंबेडकरी आहेत, मायनॉरिटी म्हणजे लय म्हणजे एकदमच मायनॉरिटी, म्हणजे आधी भारतीय मायनॉरिटी, त्याच्यामध्ये मायनॉरिटी. पण त्या माणसाची तळमळ जर तुम्ही बघितली ना, जसं माणूस पाण्यातनं बाहेर होतो मासा आणि तडफड होते, तशी तडफड मला त्यांच्यामध्ये दिसली. अरे दादा आले, नाही आणि दादा आले म्हणल्यानंतर लहान पोर येत नाही शिकायला गेलेली. मी अमेरिकेत गेलो होतो 4 महिन्यापूर्वी, आणि मला वाटतं मिशिगनला गेलो होतो. मिशिगन मध्ये आंतरराष्ट्रीयच होतं ते. त्या आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये म्हणजे बाबासाहेबांचे सांस्कृतिक जे काही माझं राजकारण म्हणून जे काही मी मांडणी करतो ती केल्यानंतर ती पोरगी नागपूरची, ती एकदम असे दादा आले. तर मी म्हणलं बाई तू कुठली, तर म्हणले मी नागपूरची आहे. तर ही जी पोरं आहेत आणि ही जी माणसं आहेत, ही तडफड भयंकर आहे. आणि ते तिथं धडपडीनं सगळं काम करत असतात, पण ते बिचारे आता काही एवढं फार मान करू शकत नाहीत. चळवळीला, आंबेडकरी चळवळीला, विद्यापीठीय क्षेत्रामध्ये सांस्कृतिक चळवळीला पहिल्यांदा हा सन्मान मिळालेला आहे, त्याचा मला आनंद आहे. पण तिकडे असा काही प्रकार आता आपल्याकडच्या विद्यापीठांमध्ये सध्या अभ्यासक्रमांमधून अनेक गोष्टी गायब होत आहेत. कार्यक्रम विद्यापीठांमध्ये कुठले करायचे म्हटले, कुठले उपक्रम राबवायचे म्हटले की खूप सारी बंधनं आहेत आणि दडपली जाते सगळी. आता एक असा आंबेडकरी जलसा म्हटलं की त्याच्यामध्ये ती एक विद्रोहाची भाषा असते, एक बंडाची भाषा असते, उठाव असतो त्या सगळ्या याच्यामध्ये. तर मग ह्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जेव्हा तुमचं आयोजन केलं गेलं, ज्यांनी कोणी केलं, मग तिथे विद्यापीठ प्रशासन नावाचा प्रकार तिथे सुद्धा असेल, त्यांच्या काही अटी शर्ती, बंधनं, अडवणूक असं तुम्हाला काही जाणवलं तिथे? एक आहे की युरोपमध्ये आता उजव्या सरकारांची लाट आहे. उजवी सरकारच आहेत. आता लंडन मध्ये लेबर पार्टीचं राज्य आहे, पण ही तर सगळीकडे तर उजवी सरकार आलेली आहेत. पण
तिथले जे इंटेलेक्च्युअल आहेत म्हणजे विद्यापीठी इंटेलेक्च्युअल आहेत ते या सरकारांना घाबरत नाहीत. बरं, हा मोठा फरक आहे. अजिबात नाही. हा खूप मोठा फरक आहे. आता हार्वर्डमध्ये ट्रम्पला विरोध करणारे हार्वर्डचे प्राध्यापक होते ना. त्यांनी ठरलेलं ते आम्ही काय शिकवायचं आणि काय शिकवायचं नाही याच्यामध्ये तुम्ही नाक खुपसू नका. तो तुमचा एरिया नाही. हे राजकारण बिजकारण बघत राहा तिकडे. इकडे स्पष्टपणे सांगणारे लोक आहेत लोक. कारण ते खऱ्या अर्थानं काय असे सुडो इंटेलेक्च्युअल नाहीत म्हणजे डोंगी नाहीत. जे काय आहे ते ओपन आहेत. आणि तिथले जे प्राध्यापक म्हणजे पीएचडीचे जे मार्गदर्शक असतात ना ते मला एक म्हणजे एम्स्टरडॅम मध्ये मी कार्यक्रम केला आणि भयंकर अस्वस्थ झाला तो गडी. आणि तो होता आफ्रिकन. अच्छा. आणि मला दुसऱ्या दिवशी त्यांनी चहाला बोलवलं. म्हणला की कॉल येईल आणि आला तर पहिला मला मिठी मारली. म्हणला की आय डोंट नो फ्रॉम लास्ट नाईट फ्रिक्वेंटली आय एम रिमेंबरिंग पॉल रॉबसन अँड बॉब. मी म्हणलं हे ज्यांनी मला शिकवलं म्हणजे ज्यांनी मला गायला शिकवलं किंवा ज्यांनी मला हे केलं त्या लोकांना ते कळलं तर ते म्हणतील हे केवढं मोठं हे आहे. तर तो बोलतो की मी तू यू रिअली डिस्टर्ब मी. म्हटलं यू डिडंट अंडरस्टँड माय लँग्वेज. म्हटलं या लँग्वेज इज नॉट प्रॉब्लेम फॉर मी. युअर बॉडी स्पीक्स, युअर म्युझिक स्पीक्स. आणि तुमचं पहिलंच वाक्य असतं ना आय एम नॉट हिअर टू एंटरटेन यू, आय एम हिअर टू डिस्टर्ब यू. ते सुद्धा तिथे सक्सेस झालं. आणि तो नंतर मला चहा बी पाजला ते नाश्ता बिस्टा दिला. तर मला त्यांनी विचारलं की भारतामध्ये कशी आता या प्रकारच्या म्युझिकला काय रिस्पॉन्स आहे. म्हटलं काय नाही जनता आमच्या बाजून आहे. आणि यू नो स्टेट इज ऑलवेज अपोज दिस टाइप ऑफ म्युझिक. म्हणलं हा इट हॅपन्स इन थर्ड वर्ल्ड इट हॅपन्स. तर मग मला त्याने सांगितलं की तिथील काही लोक जेलमध्ये आहेत का, अरेस्ट किती आहे काय. त्याला माहिती आहे सगळं. म्हटलं देर आर पीपल इन जेल. या आता म्हणजे माझे विद्यार्थी 3 जेलमध्ये आहेत. तर हे सगळं त्याला सांगितल्यानंतर तो बोलला की आम्ही सगळ्या या दुःखात गेलेलो आहोत कारण माझे सगळे पूर्वज हे स्लेव्ह म्हणून इथं आले, गुलाम म्हणून आले. त्या लंडनमध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, युरोपमध्ये असेल. त्याने स्वतःशी कनेक्ट केलं. हा तो बोलला की माझे सगळे पूर्वज हे या ठिकाणी बोटींमधनं बांधून गुलाम म्हणून बांधून बेड्या घालून आणलेले गेलं होतं. त्यामुळे मला तुमच्याबद्दल मला खूप आस्था आहे. आणि हे फक्त म्हणजे तो माणूस आफ्रिकन होता म्हणून नाही, अनेक वाईट जे म्हणजे गोरे जे प्राध्यापक आहेत ते मला भेटल्यानंतर त्यांना सुद्धा खूप सन्मानाची वागणूक दिली. तुम्हाला भाषेची अडचण आलेली आहे म्हणजे तुम्ही जे तुमचं सादरीकरण होतं प्रामुख्याने मराठी आणि हिंदीमध्ये होतं प्रामुख्याने आणि ते तिथपर्यंत पोहोचलं. तुम्हाला अशी रिॲक्शन मिळाली की युअर बॉडी स्पीक्स. आम्हाला काय होतं म्हणजे ब्लॅकच्या बाबतीतच नाही तुम्ही हा व्हाईटच्या बाबतीत सुद्धा अनुभव. तर मी पहिलंच सांगायचो की सी आय एम फ्रॉम इंडिया अँड माय फर्स्ट लँग्वेज इज मराठी. अच्छा. दॅट यू मे नॉट बी अवेअर ऑफ. माय सेकंड लँग्वेज इज हिंदी बिकॉज आय लर्न हिंदी इन मिडल स्कूल. And my third language is English. So I am performing in third language. So if within 5 minutes I am going to murder your language. So please be a spectator, don't attack me. तर ते लोक हसायचे जबरदस्त. आय एम गोइंग टू मर्डर युअर लँग्वेज. आणि मग नंतर शांतपणे मी मराठीत गाणं म्हणायचो का हिंदीमध्ये गाणं म्हणायचो आणि मध्ये इंग्लिशमध्ये बोलायचो. अच्छा. मध्ये इंग्लिशमध्ये मी काय बोललो किंवा मग त्या काय नेमकं मला मांडायचं. आणि एक चांगलं केलं होतं की माझी एक म्हणजे जुनी म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये एक मुलगी होती रसिका म्हणून. तिने इथे शास्त्रीय संगीतात PhD केली. बरं. नंतर ती फोक शिकली आणि त्यावेळेस तिची माझी ओळख झाली होती. त्याच्यानंतर ती जर्मनीमध्ये एका विद्यापीठामध्ये आता हेड ऑफ द डिपार्टमेंट म्युझिकच्या विद्यापीठामध्ये. तर त्या शिक्षकांनी काय केलं की म्हणजे दादा तुमची गाणी जी आहेत ना हे लोकांना कळणार नाही. सुरुवातीला पहिले एक जिस्ट अशी मी तुम्हाला लिहून देते कुठली कुठली गाणी तुम्ही सादर करणार आहे त्याची जिस्ट म्हणजे समरी इंग्लिशमध्ये. तिला बोललो की मला ह्या गाण्यात हे म्हणायचंय. मग तिने त्या सगळ्या गाण्यांची समरी लिहिली आणि जिथे जिथे पेश करायचे तिथे तिथे कोणाला तर उभं करायचं
आणि ते इंग्रजी मधली समरी पहिली वाचून दाखवायची. नाव ही इज गोइंग टू सिंग दिस सॉन्ग अँड दिस समरी ऑफ दिस सॉन्ग इज लाईक दिस, आणि ते वाचायचे. मग वाचल्यानंतर मग मी गाणं म्हणायचो आणि मध्ये मध्ये मला जे काय म्हणायचंय ते इंग्लिश मध्ये मी सांगायचो. बरं. आणि मी इंग्रजी मग मला माझं इंग्लिश नंतर फ्लो मध्ये आहे. मग कार्यक्रम संपल्यानंतर मला लोक सांगायचे, अरे यू स्पीक्स व्हेरी नाईस इंग्लिश. अच्छा. देर आर अदर पीपल दोज वर मराठी इन इंग्लिश, यू आर नॉट. तुम्हाला हळूहळू इंग्लिश जलदाची सुद्धा मी इथल्या विद्यापीठांमध्ये मी गावात जातो. आता समजा आता गुजरातच्या विद्यापीठामध्ये मी गेलो, IIT मध्ये गेलो, किंवा तामिळनाडू किंवा खाली साऊथला गेलो, तर मी इंग्रजी मधनं जलसा करतो ना. ओके. जलसा मी इंग्रजी मधनं करतो, म्हणजे करू शकतो. पण तिथं प्रॉब्लेम असा होता की प्रोनाउन्सिएशन. तर त्यांना मी काय म्हणतो की ओके, आय कॅन अंडरस्टँड इंग्लिश, यू ऑल्सो अंडरस्टँड इंग्लिश, बट वेन आय विल स्पीक इंग्लिश you won't understand because of my pronunciations are so great. You will not understand. दुसरा मुद्दा तुम्ही मगाशी असं म्हणाला की मी काही वृक्ष माणूस नाहीये. बरोबर. एक माणूस आहे, माणसाचं सगळं गाणं म्हणणार. पण तुम्ही भीमाला पुतळ्यातून बाहेर ये असं आवाहन करणारे एक लोकशाहीर आहात. पण तुमचा व्हिडिओ आम्ही जेव्हा पाहिला, तुम्ही लंडनला बाबासाहेबांचं निवास असलेल्या घरात गेलात आणि तुम्ही त्या घराबद्दल जेव्हा बोलत होतात, तुम्हाला खूप भावूक झालेलं आम्ही पाहिलं तिथे. काय काय अनुभव होता, काय होतं ते त्यावेळेचं सगळे क्षण? नाही, भीमा पुतळ्यातून बाहेर हे मी वैचारिक बाजू सांगत असतो. बरोबर. ज्यावेळेला मी भारतीय लोकांच्या समोर बोलतो त्यावेळेला मी म्हणतो की विचारांचा आंबेडकर फार गरजेचा आहे. बरोबर. परंतु ज्यावेळेला मी बाबासाहेबांच्या घरात पाऊल टाकलं तर त्यावेळेला मला एक गोष्ट आठवली की याच घरात बाबासाहेब उपाशी गेलेले आहेत. अच्छा. याच घरात बाबासाहेब 20-20, 30-30 मिनिटं चाललेले आहेत. हे घर आज आपल्याला वाटतंय की हे म्हणजे महान गोष्ट आहे या जगात. पण बाबासाहेबांनी इथं रात्री उपाशी काढले असते, रात्र अभ्यास केला असेल. आणि ते कुणासाठी केला तर तो आपल्यासाठी केला. तो ज्यावेळेला मी जसं दरवाजा असं ओलांडून उमरा ओलांडून आत गेलो तसं मला भरून आलं. आणि मग मी एक एक वस्तू बघायला लागलो, पत्र वगैरे बघितली. तर मी बाबासाहेबाचा वैचारिक वारस, विचारांचा वारस आहे. परंतु मी बाबासाहेबाच्या हृदयात जो काही ठोका असं वाजला असेल किंवा माझ्या हृदयात जे ठोके वाजतात त्याच्यामध्ये बाबासाहेब आहे. तर मी हृदय आणि मेंदू या दोन्हीच्या बरोबर मध्ये जगणारा माणूस आहे. मी कोरडा नाही, पण मी रडत बसणारा माणूस नाही. एक्झॅक्ट. आणि मी इमोशनल आहे, पण मी कधीच तार्किकता विसरत नाही. किंवा जे काही सायंटिफिक आउटलुक आहे ना कुठल्या गोष्टीकडे बघण्याचं मी विसरत नाही. माणसाकडे दोन्ही गोष्टी पाहिजेत. ह्याचा इक्विलिब्रियम पाहिजे. म्हणजे माइंड म्हणजे हार्ट आणि ब्रेन याचं कुठं ना कुठेतरी एक समतोल असं असेल तर माणूस काहीतरी करू शकतो. तुम्ही जर समजा फार तार्किक दृष्ट्या त्या घरात गेला असता तर तुम्ही विचार केला असता ह्या 1922 म्हणजे आता एक शतक उलटून गेलं. म्हणजे एक शतकाच्या पूर्वी काय परिस्थिती असेल, या रोडला हे नसेल ते नसेल, अमुक असेल, बाबासाहेब कसे गेले असतील आणि चालत गेले असतील त्यावेळेला ट्राम नसावेत किंवा हे एवढा कोरोना विचार मी केला नाहीये ते इतकं नाहीये. तर मला लक्षात आलं की याच घरातनं बाबासाहेबांनी रमाईला पत्र लिहिली असतील. याच घरातून बाबासाहेबांनी हितकारणीची सभा चालू होती त्यावेळेस, म्हणजे किंवा भारतामधली ज्या काही लढाई बाबासाहेबांनी सुरू केल्या होत्या तर त्याच्यामध्ये हे सगळं होतं ना. कदाचित 14 आठवड्याचा विचार त्यांच्या मनात तिथं आला असेल. काळाराम मंदिराचं काय करायचं त्याच्या बाबतीत माणसांनी बाबासाहेबांनी तिथे विचार केला असेल. अशा बऱ्याचशाच गोष्टी मी बाबासाहेब वाचल्यामुळे मला आगे मागे बाबासाहेब असं ते आठवायला लागलं. ते सगळं दृश्य स्वरूपामध्ये त्या घरामध्ये होतं तुम्हाला बघायला मिळालं. तुम्ही हा प्रसंग मांडताना हे सुद्धा मांडलं की तिथल्या वास्तू आणि त्या शेकडो वर्षापूर्वीच्या, आता हे घर सुद्धा तुम्ही म्हटलं 300-400 जुनं घर आहे आणि ते तसं ते सगळं त्यातली टिकाऊपणा. मी बऱ्याच गोष्टी बघितल्या तुमच्या पोस्टमध्ये की तुम्ही काही इथल्या ज्या आपल्याकडच्या ज्या उणीवा आहेत त्याच्यावरती त्या पोस्टमधून सुद्धा बोट ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय. हे लंडन तुम्ही फिरून परत बघितलं, तुम्ही स्टेशन बघितलं 2 माळ्यांचं आणि ते स्टेशन बघताना पण तुम्ही खूप भारावून
सगळे गेले होतात. काय तुम्हाला म्हणजे विकास म्हणजे मी तुलना नाही करत, दोन देशांची आपल्याला आपला देश हा आपला घर फिर आपला घर आहे असं आपण म्हणतोच, पण तरी सुद्धा आपण जेव्हा जातो, तुम्ही त्या दुसऱ्या देशांमध्ये गेलात आणि इथे तुम्ही वावरत असता, काय तुम्हाला विकासाच्या ठिकाणी काय फरक दिसतो मूलभूत? एक तर मी ते स्टेशनचे तुम्ही गोष्ट बोला ना, तर मला ज्याने सांगितलं की या जमिनीच्या खाली 4 स्टेशन आहेत. अच्छा, तुम्ही स्टेशन गेल्यानंतर तुम्हाला जायचं दुसऱ्या माळ्यावर खालच्या. अच्छा. आणि त्याच्या खाली 2 आहेत. जेव्हा मी हादरलो आणि बोलले हे कधी बांधलेलं आहे, तर ते बोलले हे 1862 साली बांधलेलं आहे. आपल्याकडे 53 रेल्वे आली आणि 1853 ती पण ब्रिटिशांनी आणली होती. अच्छा. तर मी म्हणलं हे कसं बांधलं असेल ना, म्हणजे तर विकासाची संकल्पना या दृष्टीने की युरोप ही जी भूमी आहे इथं पहिल्यांदा डेमोक्रेटिक रिव्होल्युशन झाली, लोकशाही क्रांती झाली. फ्रेंच रिव्होल्युशन आपल्याला माहिती आहे. त्या फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये जुनं सगळं त्यांनी गाळून टाकलं. अच्छा. म्हणजे जे सगळे जे चर्चची दादागिरी आणि बाकी सगळे जे धर्माचा अवलंब अमुक तमुक हे सगळं काढून टाकून तिथे एक डेमोक्रेसी आली. माणूस केंद्रबिंदू आला, डेमोक्रेसी आली आणि तिथे भांडवलशाही आली. म्हणजे सरंजामशाहीचा विरोध करून तिला खतम करून नवी भांडवलशाही तिथे आली. त्याच्यामुळे तिथलं जे विकासाची जी गती आहे ना ती प्रचंड आहे. अच्छा. आणि तिथे विकास म्हणजे असा पहिल्या सुरुवातीच्या काळात तो बेलगाम झाला, पण जेव्हा कळलं की हे आपण बेलगाम करतोय ते दुसऱ्या देशात केलेलं चालेल, केलं. पण त्यांनी दुसऱ्या देशांची वाट लावली ते तर तुम्हाला माहिती आहे, पण त्यांच्या देशामध्ये त्यांनी ते जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे ना त्याचा पण विचार केलेला आहे. तिथे जगण्याचा विचार त्यांनी केलेला आहे. त्यामुळे एका बाजूला तिथे ट्राम आहे, अमुक आहे तमुक आहे, पण गाड्यांची संख्या कमी आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट जाम आहे आणि चालत. अच्छा. लोक बघितले मी चालतच जात आहेत. खासगी वाहनांची संख्या कमी आहे आणि सार्वजनिक आणि सायकल आणि चालत आणि सार्वजनिक सगळीकडे एव्हरीबडी परिवहन, सार्वजनिक परिवहनवर जोर आहे. एव्हरीबडी. आता त्या देशात म्हणजे लोकाभिमुखच विकास म्हणाला. हो, तो तिथे म्हणजे तुम्ही म्हणजे आता आपल्याकडे कसं गाडी पंतप्रधानाची आली पुढं माग वा वा असं काही नाही. काय नाही. ते पंतप्रधान मध्ये एक मोटरसायकल पुढे एक मोटरसायकल मागे, पुढची मोटरसायकल जाते तेवढा रस्ता बंद करते, गाडी पुढे जाते, मागची येते. इतकं सोपं. आणि एक वर्ण एक विजिलन्स साठी हेलिकॉप्टर असते. मोठा लवाजमा नाही बंदोबस्त खर्च काय तसलं काय नाही. आणि दुसरी गोष्ट मी कुठल्या देशात मला वाटतं ऍम्स्टरडॅमला का कुठतरी विचारलं, ते बोलले की इथला पंतप्रधान आहे तो सायकलने जातो. मी कसं काय सायकलने जात त्याच्या जीवाला धोका नसेल. अरे बाबा म्हणले काय नाही तसंच आहे. आणि सायकल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे इकडे. लय सायकली तुम्ही जाल तिकडे सायकल स्टँड आहे. आता अलीकडे झालं असेल. आणि जर्मनीमध्ये तर जर्मनी हा देश पूर्ण मोटारी विकसित करणारा देश आहे, पण रस्त्यावर कमी गाड्या आहेत. अच्छा. रस्त्यावर गाड्या कमी. आणि इतकं म्हणजे ते सिग्नलला एवढे मानतात ते लोक, जोपर्यंत हिरवा नाही पडत तोपर्यंत कोणी हलणारच नाही. आणि समजा चालणारा माणूस असेल ना तर गाडी लगेच थांबवतात. पहिले चालणाऱ्याला तुम्हाला तिथे नियमांचं स्वतःहून पालन करणारे नागरिक तुम्हाला भेटले तिथे. आणि नाही तिथं थिअरी आहे की तुम्ही जर चूक काय केली ना तर डायरेक्ट तिकीट येतं. तिकीट म्हणजे दंड. ते दंड येतं, ते डायरेक्ट खरेदी होते. म्हणजे असं विचारत काय नाही. तर त्यामुळे लोक कसे विचार करतात. आणि तो दंड म्हणजे तुमचा महिन्याचा पगार आहे. म्हणजे सामान्य माणसाचा महिन्याचा पगार जाऊ शकतो. म्हणजे विचार करतील माणूस पुन्हा असं काही चूक नाही नाही करत तो. नाही पडत. म्हणजे तो चुकीची गाडी चालवणारच नाही. आता इथे कसं ते पॅम पॅम पॅम. हो, आपल्याकडे अभाव आहे. मी अख्खा युरोप फिरलो, परत ते युके फिरलो, परत मी ते लंडन शहर फिरलो, मी हॉर्नचा आवाजच नाही ऐकला. हे नियम कायद्यांच्या बाबतीमध्ये बेफिकीर राहणं नागरिकांनी, हे पण कल्चरशी कनेक्टेड गोष्टी आहेत. या सगळ्या या पद्धतीने माणूस घडणं, नागरिक घडणं. आपल्या त्यांच्याकडे जी लोकशाही आली ना तिला झाली लय वर्ष. लय वर्ष झालं. त्या शतकात ते 2 शतकं उलटून गेली. अच्छा. त्याच्यामुळे त्यांच्या ते रक्तात गेलं. अच्छा. ते मध्ये गेलं. लोकशाही भिनली एवढ्या भिनली ती काय लहानपणात लहान मुलालाच ते दिसतं की
आपला बाप गाडी भानगड करत नाही, ते थांबते तिथे. ते लहान मुलं ते शिकतात तिथे, आणि त्याच्यामुळे ते सायकल पण चालवणार आहे ना, ती इतकी शिस्तबद्ध चालवतात मुलं सुद्धा. तुम्हाला असं आपल्याकडचे कसे बिंदास वगैरे, किंवा ट्रेनमध्ये गर्दी नाहीच आहे. 2 ते 1.5 मिनिटाला ट्रेन आहे. अच्छा. हो, 1.5 मिनिटाला ट्रेन आहे, आणि ती सगळी एकदम शांत. आपण एसी. तो काय तो ट्यूब बघितल्या आतमध्ये गाड्या. मी एक हितनं आलो, म्हणजे ॲम्स्टरडॅम मधनं मला लंडनला यायचं होतं. मग ते देश बदले होतो, म्हणजे युरोपमधनं मला UK मध्ये यायचं होतं, आणि मी त्या ट्रेनने आलो. एवढी शांत, एवढी एसी बेसी सगळं. हा बोललो हे काय आहे, लय. मग आपल्याकडे कसं असतं नाही, खाली घुसलाय वरती, पुलाला वर गर्दी, वर बसले, वरती बसले टपावरती. शांत. म्हणजे तो एन्जॉयमेंट तुम्हाला तिकडे दिसला आहे. दरवाजात लचकलेले, टपावर बसलेले माणसं असं खेळत पत्ते बित्ते खेळतात, त्यांचे जेवण बिवण सगळं करतात. पण ही जी भांगड आहे ना, ते पण नाही. अच्छा. कोण येत नाही, कोण जात नाही. वडापावची पण वांदे. तर मी बघितलं ते ट्रेन एकदम असे आणि क्लीन आहे. तुमच्या दौऱ्यामध्ये एकतर आंबेडकरी जलसांचा अनुभव, ती तुम्हाला भेटलेली सगळी मुलं, आणि हे वेगवेगळं आंबेडकरांचं निवासस्थान, तो तुम्ही अनुभव घेतला. आणि ह्या सगळ्याबरोबर तिथलं कल्चर, तिथली माणसं, तिथले नियम कायदे हे बघत असताना तुम्हाला रस्त्याने शांतपणे फिलिस्तीनच्या समर्थनामध्ये मोर्चे काढणारे लोक, तुम्ही कार्ल मार्क्सच्या दफनभूमीच्या इथे जाऊन सुद्धा तुमचा व्हिडिओ बघितला तुम्ही. तर हे असं कुठल्याही विचारांचं आदर करणारं वातावरण तुम्ही तिकडे अनुभवलं. तुम्ही इथल्या वातावरणातून तिथे गेलात, काही दिवस तिथलं वातावरण अनुभवलं, आणि आता त्या वातावरणातून तुम्ही पुन्हा इथे आलेला आहात. तुमचा हा जे त्याला आपण काय म्हणूया, हे ट्रान्झिशन, इट्स अ ट्रान्झिशन. या ट्रान्झिशन पिरियड मध्ये तुमची आता कशी मनोवस्था कशी झालेली आहे सध्या? काय नाही, युरोप मध्ये, म्हणजे आता मी युरोपला गेलो, मागे अमेरिकेला गेलो होतो. मला माहिती आहे की त्या देशांमध्ये अगोदर खूप मोठी लढाई झालेली आहेत बॅकवर्डनेसच्या विरोधामध्ये. फेडरलिझम जो सरंजामशाही आहे त्याच्या विरोधात लढाई झालेली आहे. भारतामध्ये आपण लोकशाही क्रांती न करता आपल्याला लोकशाही मिळालेली आहे. तर हा मोठा फरक. तर त्याची किंमत आता आपल्याला मोजावी लागते. म्हणजे आपण अर्धे फासिस्ट आणि अर्धे लोकशाही असे आहोत आपण सुद्धा. असे आपण अर्ध्यात आहे, कारण आपल्याकडे ते झालंच नाही ना. तर त्यामुळे जी काही संविधान आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे ज्यावेळेला मी विमानातून उतरलो आणि मी आलो, मी विचार केला की तिकडे संविधान रुजलेलं आहे, इकडे संविधानाच्या विरोधामध्ये काही लोक संविधानाच्या माध्यमातून निवडून जाऊन संविधानाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत, आणि आपल्याला इथे संविधान बचावच्या लढाया कराव्या लागतात आपल्याच देशात. तर हे अवघड आहे, हे जगणं अवघड आहे. पण शेवटी तो आपला देश आहे, बरोबर आहे, आणि त्या आपल्या देशावर आपलं प्रेम आहे. आता मला एकाने विचारलं, ते व्हिडिओ बघत होते, ते म्हणले दादा तुम्ही तिकडेच राहा, तिकडच आहे ना, आम्हाला असं गोष्टी रूपाने शिकवा. आता तुम्ही तिकडे जायला तर लय बरं आहे, कारण लय माहिती मिळते. अरे बोललो, हा माझा देश आहे, माझ्या मातृभूमीवर प्रेम आहे, मला माझी माणसावर माझं प्रेम आहे. तिकडचं मला काही गोष्टी आवडल्या नाही, ते पण मी तुम्हाला सांगतो. एकटं जेवण लय बेकार, जेवणाचा आणि संडासचा लय मोठा प्रॉब्लेम आहे तिकडे. दोन गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या युरोपियन लोकांना कुठेतरी समजायला पाहिजे की बाबा नीट जेवा. आम्ही येऊ तेव्हा आमचाही विचार करा. आहेत हॉटेल, पण अरे नीट जेवा चांगला. किती पाव खाताय? आता सगळेच पाव खात्यात, किती पाव खात्यात म्हणलं. आणि संडासला गेलं ना, पाणी नाही हो. अच्छा, पाणी आहे पण ते टॉयलेट पेपर, अरे म्हणलं काहीतरी सोय चांगली करा. तर तो ही दोन गोष्टी जरा मला हे झालं. आणि माणसं जी आहेत ना, ती कसे कामच काम आहे. तिथं आगळ बघायला जसं आपण बोलत बसलो, कुणी आगळ बघळ कार्यक्रम नाही. बरं, काम टू कामच, तेवढं काम टू कामच. आणि जेव्हा हे जलसा बिलसा
तिथं जरा मोकळीक आहे. पण जर तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये गेला काम तो कामच तेवढंच बोला. तुम्हाला काय पाहिजे आता विमानतळावर आपलं तर काय तिथली विमानतळ बघून गोळे फिरतात. मी येताना ज्या विमानतळावर आलो म्हणजे पहिला मी म्हणजे लंडन मधनं मी गेलो म्हणजे येताना शेवटी लंडनला दौरा खतम झाला माझा. कार्यक्रम सगळे खतम झाले. लंडन मधनं यायचं होतं ट्युरिनला. तर ती विमानतळ जी आहेत ना ती भव्य दिव्य विमानतळ आहेत आणि त्याच्यामध्ये माणूस आहे ना चकमकून जातो. म्हणजे आपण कितीतरी हुशार असतो ना जातो एकदम. तर तिथून मी येताना म्युनिकला आलो आणि म्युनिकचं विमानतळ तिथून मला म्हणजे ट्युरिन टू म्युनिक आणि म्युनिक वरनं ज्या वेळेला मला मुंबईला यायचं होतं तर बाबा माझ्या डोक्याला म्हणजे ताण एवढा आला 1.5 तास होता मध्ये आणि त्या 1.5 तासामध्ये मला टर्मिनल 2 ला त्यांनी उतरवलं. टर्मिनल 2 मध्ये ती विमानाची जे गेट संख्या ती 200, 250, 300च्या दरम्यान असेल ती गेट. तिथून पहिलं ते सरकते माळे चढवून एक ट्रेन आहे आतमध्ये. बरं. हा मी विमानतळामध्ये रेल आहे त्या रेल्वेतनं जायचं. तुम्हाला कुठे जायचंय ना गेटवर ते तिथे तुम्हाला नेऊन सोडते आणि ते फक्त बघायचं वरनं गेट नंबर तिथं सगळीकडे लिहिलेलं असते. त्याच्याशिवाय दुसरं कोण तुम्हाला काही सांगत नाही. आणि तुम्ही सांगायला गेला तर ते व्हॉट यू वॉन्ट. आता मी काय सांगू मला काय पाहिजे मला काय कळलं नाही तर मी काय सांगू. म्हणजे एसटी स्टँडवर भुललेला एखादा अडाणी माणूस खेड्यातला तो मी डबल ग्रॅज्युएट तिथं माझ्या बापाची आठवण मला आली की आपण येडे होतो कारण हे भव्य दिव्य आहे. त्या भव्य दिव्य मध्ये आपण फसू शकतो. आपण एक जरी चूक केली परत त्या गेटला जायपर्यंत विमान उडालं. अच्छा. किती भीती. तर मी असा बारीक डोळ्यात तेल घालून गेट नंबर आणि ते दाखवलेले जे बाण आहे त्या बाणानच ते बाण सोडून जायचं नाही कुठं. अच्छा. म्हणजे ते जे अडाणी माणूस असतो ना त्याला जर एकदा सांगितलं की ही गाडी जळगावला जाते तर जळगावच्याच गाडी तिथंच बसून होतो उतरवून गेली गाडी तर तसं माझं अडाण्यागत काम झालं होतं. हे सगळे आपले संभाजी दादांचे अनुभव होते. विदेशातला आंबेडकरी जलसा, तिथे झालेला आंबेडकरी जयघोष, तिथलं वातावरण, तिथे भेटलेले लोक, त्यांच्याशी झालेल्या गप्पा, तिथलं सगळं वातावरण, तिथली माणसं, तिथलं खाणं पिणं, या सगळ्यावरती भरभरून बोलल्यानंतर सुद्धा ते बाण विसरले नाहीये. आणि तो बाण जो आहे तो आंबेडकरी विचाराचा आहे, माणुसकीच्या गाण्याचा आहे. दादांची एक खासियत आहे, ते कुठेतरी गेले, अगदी इंग्रजीमध्ये तरी जलसा सादर केला, मराठीत केला, हिंदीमध्ये केला, कुठल्याही भाषेमध्ये तरी केला, माणसासमोर कोणी असोत, परंतु आपल्या विचारांचा, आपल्या बांधिलकीचा, आंबेडकरी विचारांचा जो बाण आहे तो दादा कधी विसरत नाहीत. या गप्पांमधून आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळाला. तुम्ही वेळ दिलात कारण तुम्ही फेसबुकवरती हे सगळं मांडत होतात, परंतु ते मांडत असताना सुद्धा मला त्या 2-2 पोस्ट मध्ये मला असं जाणवायचं की या 2 पोस्ट मध्ये भरपूर काहीतरी असं आहे आणि म्हणून मी तुम्हाला गाठलं, तुम्ही वेळ दिलात आणि हे सगळे अनुभव मीडिया भारतच्या सगळ्या आमच्या वाचकांना आणि इतर लोकांना सुद्धा ते अनुभवायला मिळतील. खूप खूप धन्यवाद. जय भीम. जय भीम.